नमस्कार, ANU न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आहोत सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट या भोसरी पुणे येथील संस्थेच्या कार्यालयात. आपल्यासोबत आहेत श्रीयुत प्रशांत काकडेजी, हे कोर्स डायरेक्टर ट्रेनिंग म्हणून सध्या इथं काम पाहत आहेत. मी संजय ससाणे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी निवृत्त. या संस्थेमध्ये मोटर वाहन विभागाच्या नवनियुक्त अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून काही कोर्सेस चालू आहेत. तर या कोर्सेसच्या संदर्भात आपण प्रशांतजींशी चर्चा करूया. प्रशांतजी, या कोर्सबद्दल आपल्याला काय सांगता येईल आणि या कोर्सचा या विद्यार्थ्यांना काय फायदा होईल असं आपल्याला वाटतं? फाउंडेशन ट्रेनिंग प्रोग्राम ॲक्च्युली त्याची रचना अशी असते की जेणेकरून एक व्यक्ती ज्यावेळेस अधिकारी बनतो त्यावेळेस त्याला काय काय समजणं गरजेचं असतं हे सगळ्याबद्दलची माहिती त्यांना असणं आणि त्यांनी ते स्वतःच्या दिनचर्येमध्ये हे सगळ्या गोष्टी अंमलात आणणं हे महत्त्वाचा मुद्दा असतो. मग त्या हिशोबाने आहे कायदा कानून, सुव्यवस्था कशी ठेवायची, एन्फोर्समेंटचे रूल्स रेग्युलेशन्स, मोटर व्हेकल ॲक्ट, सेंट्रल मोटर व्हेकल रूल्स, त्यानंतर मोटर ड्रायव्हिंग रेग्युलेशन्स, रोड फर्स्ट एड, ट्रॉमा केअर, स्ट्रेस मॅनेजमेंट, कम्युनिकेशन, देन ड्रायव्हिंग लायसन्सेसचे इश्यूज काय आहेत, ऑफेन्सेस, पेनल्टीजच्या बद्दलची माहिती. आत्ता अँड मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट कित्येक नवीन गॅझेट नोटिफिकेशन्स काढती, तर त्या संदर्भातली लेटेस्ट अपडेट्स ठेवणं की काय आता सध्या मिनिस्ट्री अथवा भारताच्यासाठी काय प्लॅन आहे, इनकॉर्पोरेटिंग महाराष्ट्र मोटर व्हेकल रूल्स आणि त्यांचे स्टेटचे काय काय नॉर्म्स आहेत, रूल्स आहेत. ई व्हेकल्स, आता आपल्याला सर्वांना माहिती असेल ई व्हेकल्सवर खूप मोठ्या प्रमाणात स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल दोन्ही स्टेट गव्हर्नमेंट्स दे आर प्रमोटिंग फॉर ई व्हेकल्स. तर या संदर्भात काही अडचणी पण येत आहेत, पण त्याला आपण कसं सामोरं जायचं या संदर्भातली माहिती हे पण ह्याच्यात कव्हर आहेत. राज्यात आणि देशभरात वेगवेगळ्या संस्था आहेत, कॉलेजेस आहेत. अशा परिस्थितीमध्ये या अधिकाऱ्यांना ट्रेनिंग देण्यासाठी CRTची निवड करण्यात आली. यामागचा उद्देश काय असावा असं आपल्याला वाटतं? काय होतं की ज्यावेळेस ट्रेनिंग प्रोग्राम्स हे प्लॅन केले जातात त्यांना अशी संस्था पाहिजे जी पूर्ण भारताचं काय प्लॅन आहे हे दाखवणारे आणि ज्याचा संलग्न डायरेक्टली मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेजशी असणं गरजेचं आहे. का तर मिनिस्ट्री, जसं मी मगाशी सांगितलं की भारतात कित्येक रूल्स रेग्युलेशन्स काढती, तर ते स्टेटलाही लागू होतात आणि ते अंमलबजावणीमध्ये पण येतात. प्रश्न असा आहे की त्याला इंटरप्रिटेशन कसं केलं जायला पाहिजे. आणि भारतात CIT इज ऑल्सो वन ऑफ द ऑर्गनायझेशन विच इज इन टू सेफ्टी ट्रान्सपोर्ट, TED ट्रान्सपोर्ट इंजिनिअरिंग डिव्हिजन्सच्या अंडर येते, जे ॲक्च्युली रूल्स रेग्युलेशन्स बनवते. तर मोटर वाहन विभागानं CRTची निवड या प्रशिक्षणासाठी का केली असावी असं आपल्याला वाटतं? कसं होतं, ज्यावेळेस पार्टिसिपंट्सला स्पेशली ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचे जे पार्टिसिपंट असतात ह्यांना ओव्हरव्ह्यू ऑफ द कम्प्लीट सिनारिओ हे गरजेचं आहे. मग त्याच्यात आहे जसं आता कॉम्पोनंट्स, गाडी कशी टेस्ट होती, त्याच्यात मग कसे त्याचे कॉम्पोनंट्स टेस्ट होतात, त्यात कायद्यात ते बसतात का नाही हे कळणं गरजेचं असतं. आणि त्याच्यानंतर आहे की या संदर्भातले कायदे, सुव्यवस्था कशी असली पाहिजे. त्यानंतर वाहन आहे, सारथीचे रिलेटेड इश्यूज असतात, ड्रायव्हिंग लायसन्सचे रिलेटेड इश्यूज आहेत, मग इम्पोर्टेड व्हेकल्सचे केसेस होत असतात. मग हे कसे रजिस्टर्ड करायचे या संदर्भातली पण माहिती असणं गरजेचं आहे. आणि भारतात CIT एकमेव अशी संस्था आहे जी डायरेक्टली मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेजच्या अंडर येते. आणि त्याच्यातही वी आर हॅव्हिंग लाईक इंजिनिअरिंग रिसर्च डिव्हिजन जे गाड्याचे कॉम्पोनंट्सचं टेस्टिंग करते. ओके. आणि त्याच्यानंतर गाड्याचं सर्टिफिकेशन ॲज पर AIAच्या स्टँडर्ड्सच्या हिशोबाने आहे का नाही ह्याची तपासणी पण केली जाते. आणि त्याच्यानंतर आम्ही कन्सल्टन्सी अँड ट्रेनिंग पण असाइनमेंट्स कव्हर करत असतो, जेणेकरून डिपार्टमेंटसारख्या ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटसारख्या ऑर्गनायझेशन, एस्पेशली महाराष्ट्र मोटर व्हेकल डिपार्टमेंटचं सांगायचं राहिलं त्यांच्यासाठी हे खरंच गरजेचं आहे. का तर दीज आर द थिंग्स विच आर डायरेक्टली असोसिएटेड विथ द डे टू डे वर्किंग्स ऑफ द डिपार्टमेंट्स. आणि त्याही पलीकडचं म्हणजे कसं असतं की एका सामान्य व्यक्तीच्या दृष्टिकोनातून जर का बघितलं CITला
ते म्हणतील भारतात नॉर्म्स काही आहेत का, असा प्रश्न येतो ज्यावेळेस आपण अपघाताचं ऐकतो, नाहीतर मग सुव्यवस्था नाही आहे, असे प्रश्नचिन्ह येत आहेत. पण टू बी फ्रँक, भारतात सुव्यवस्था आणि अपघाताचं प्रमाण जे आहे ह्याच्यावर बोलायचं झालं तर मी असं म्हणेन की वी आर ॲट पार विथ द इंटरनॅशनल स्टँडर्ड्स. ओके, आपले रेग्युलेशन्स आहेत, रूल्स आहेत, दोज आर ॲट पार विथ द इंटरनॅशनल रूल्स रेग्युलेशन्स. फक्त प्रश्न असा येतो की लोकांपर्यंत काही गोष्टी पोचले जात नाहीत सोप्या पद्धतीनं. ओके, आणि त्यासाठी त्यातल्या त्यात माहिती असणं गरजेचं कोणाचं आहे तर ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटला, ज्यांच्याशी डायरेक्ट संलग्न येतं आमचं. म्हणून मग आम्ही काय करतो की अशा प्रकारचे प्रोग्राम्स डिझाईन करतो जेणेकरून ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटला हे माहिती असणं गरजेचं आहे की ह्या प्रोग्राम्समध्ये आपल्याला अपेक्षित काय आहे. आणि हे प्रोग्राम सगळे रेसिडेन्शियल असतात. त्याच्यानंतर ह्याच्यात एक अधिकारी म्हणल्यावर अपेक्षित आहे की ह्यांना व्हेकल कशी बनती हे पण जाणणं गरजेचं आहे. आणि हे कुठल्या ट्रॅक्सवर, जसं आता VRD सारखी संस्था आहे, तिथं व्हेकल रिसर्च डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट, तिथं हे गाड्या टेस्ट केल्या जातात. तर हे गाड्याची तपासणी कुठल्या ट्रॅक्सवर केली जाते, कशी केली जाते, ह्याचं पण एक कंप्लीट माहिती दिली जाते. आणि आम्ही कित्येक वेळेस पार्टिसिपंट्सला, जसे ARAI ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया असे संस्था जे आहेत ह्यांच्याकडे पण आम्ही विजिट्स ठेवलेले असतात. मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्सची विजिट्स असतील जेणेकरून त्यांना ओव्हरऑल 360 डिग्रीजमध्ये ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट काय काम करतं आणि कसं त्यांचं कार्यप्रणाली आहे आणि कोण संलग्न डिपार्टमेंट्स आहेत हे कळणं गरजेचं आहे. आणि त्यातल्या त्यात आणखीन एक वाहन चालक म्हणला तर IDTR इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हर ट्रेनिंग अँड रिसर्च, जी ऑलरेडी संस्था आमच्याच प्रिमायसेसमध्ये आहे, तिथं ह्यांची एक रिसर्च म्हणून एक ह्यांना प्रोजेक्ट्स दिले जातात समजायच्यासाठी की ड्रायव्हर कसे घडतात हे समजतं आहे. आणि त्याच्यात मग काय काय स्टँडर्ड्स असणं गरजेचं आहे, त्याच्यावर माहिती असणं गरजेचं आहे. आणि हाऊ कॅन वी इम्प्रूव्ह द स्टँडर्ड्स, तर या संदर्भातली पण माहिती दिली जाते. IDTRला जसं आमच्या इथं अधिकाऱ्यांचं फाउंडेशन होतं तसंच तिथं वाहन चालकांचं पण फाउंडेशन ट्रेनिंग होत असतं. त्याच्यात त्याला थोडक्या भाषेमध्ये सांगता येईल की तिथं एक चांगले ड्रायव्हर्स घडवण्याचा प्रयत्न केला जातो. मग त्याच्या ट्रेनिंगमध्ये आधी सुरुवातीला क्लासरूम ट्रेनिंग असतात, ज्याच्यात ड्रायव्हर रूल्स रेग्युलेशन सांगितले जातात. त्याच्यानंतर आहे त्यांचं सिम्युलेटरवरचं ट्रेनिंग, मग ट्रॅकवरचं ट्रेनिंग. आणि जोपर्यंत ते सिम्युलेटर आणि ट्रॅकवरचं ट्रेनिंग कंप्लीट नाही होत त्यांना ऑन रोडवर घेतलं जात नाही. मग त्याच्यात आता LMV, HMV हे सगळे वेगळ्या वेगळ्या व्हेकल्सचं ट्रेनिंग दिलं जातं. नुकतंच आपण इन्स्ट्रक्टर ट्रेनिंग प्रोग्रॅम असा मालकांसाठी काही कोर्सेस सुरू केला होता. तर या कोर्समागची भूमिका काय होती आणि हा पार पाडल्यानंतर आजची स्थिती काय आहे याबद्दल आपण काय असेसमेंट इन्फॉर्मेशन घेतलेली आहे का? चांगला प्रश्न विचारला आपण. पहिल्यांदी हा प्रोग्राम काय होतं, रोड सेफ्टी म्हणल्यावर हे फक्त काही 3 अथवा 4 डिपार्टमेंट्सचं काम नव्हे, हे आपल्याला आधी समजून घेणं गरजेचं आहे. मग फॉर एक्झाम्पल रोड सेफ्टी म्हटलं तर आपण काय म्हणतो, हे फक्त पोलीस डिपार्टमेंट, मोटर व्हेकल डिपार्टमेंट, त्यानंतर एज्युकेशन डिपार्टमेंट अँड इन्स्टिट्यूट्स हू आर असोसिएटेड विथ रोड सेफ्टी ह्यांच्याशीच संबंधित असतं, अथवा PWDs. पण प्रश्न असा येतो की आपल्याला जर का भारतासारख्या पॉप्युलेशन असणाऱ्या देशात आपल्याला हे पर्क्युलेट करायचं असेल तर वी नीड टू हॅव स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग. मग ते स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग कसं असलं पाहिजे, तर वी नीड टू गेट द रोड सेफ्टी एक्सपर्ट्स अथवा रोड सेफ्टी वी नीड टू क्रिएट अ प्लॅटफॉर्म वेअर we can get the persons to promote road safety. मग हे कोण चांगलं प्रमोट करू शकतं रोड सेफ्टी, तर ते आहे ड्रायव्हर ट्रेनिंग स्कूल्स. मुद्दा मग असा येतो की हाच प्लॅटफॉर्मच कशाला द्यायचा. ह्याचा मागचा हेतू असा आहे की ड्रायव्हर ट्रेनिंग स्कूल्स हे ड्रायव्हरला घडवतात. मग त्यात जर का रोड सेफ्टी आली तर वी कॅन हॅव अ डीपर पर्क्युलेशन. आणि हे अधिकारी म्हणल्यावर त्यांना काही बांधिलकी असती, त्यांना स्वतःची जिम्मेदारी, डिपार्टमेंटची जिम्मेदारी काम असतात आणि त्यामुळे सगळ्या गोष्टी शक्य नाही. म्हणून आपल्याला जर का ह्याच्यात जास्तीत जास्त प्रमाणात पोचवायचं असेल तर ड्रायव्हर ट्रेनिंग स्कूल हा एकमेव पर्याय आहे.
आणि त्याचकरता पहिल्यांदा अशा प्रकारचा इनिशिएटिव्ह पुणे आर टी ओ ऑफिसमध्ये श्री संजय ससाणे, डेप्युटी आर टी ओ पुणे, त्याच्यानंतर श्री डॉक्टर सुनील धापटे, एक्स डायरेक्टर यशदा, आणि आम्ही तिघांनी याचा हा प्लॅन केला की व्हाय कांट वी गो फॉर डीपर पर्क्युलेशन्स ऑन रोड सेफ्टी. आणि त्यात हेतू असा होता की एक चांगले चालक फ्युचरमध्ये घडवायचं, आणि त्याच पार्श्वभूमीवर आम्ही पुढं प्रोग्राम्स आयोजित केले. आणि ह्याचा इम्पॅक्ट बघून महाराष्ट्राचे बॅचेस झाल्यानंतर तमिळनाडूकडून पण आम्हाला रिक्वेस्ट आली की अशा प्रकारचा जो प्रोग्राम आहे तो आमच्यासाठी का नाही राबवत. तर त्यांचे आम्ही 2 बॅचेस कव्हरअप केले. आत्ता सध्या काल आलेल्या बातमीनुसार आम्हाला गुजरातकडून रिक्वेस्ट यायला लागलेत की तुम्ही आम्हाला आमच्यासारखे अशा प्रकारचे ट्रेनिंग प्रोग्राम्स करावे. हा जो आपला प्लॅटफॉर्म आहे, म्हणजे चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, राहायची सोय आहे, टेक्निकल बॅकग्राऊंडच्या लोक आहे, ज्याच्यामध्ये ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट आहे, हा प्लॅटफॉर्म आपण इतर कोणत्या विभागांसाठी आणखीन वापरू शकतो, किंवा इतर कोणते विभाग यामध्ये याचा फायदा घ्यायला मागं राहिलेत असं आपल्याला वाटतं? तसं विचारायचं झालं तर आय वुड से डिपार्टमेंट लाईक पोलीस डिपार्टमेंट एक आहे, PWD एक आहे, आणखीन म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स एक आहेत जे माघार आहे आत्ता सध्या. आणि त्यांच्यासाठी म्हणून मग मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्टच्याकडे आम्ही रिक्वेस्ट केलं की अशा प्रकारच्या डिपार्टमेंट्सला आपण एक संधी द्यायला पाहिजे आणि त्यांच्याकडून कॉमेंट्स घेऊन त्यांचा प्रोग्राम एक प्लॅन करायला पाहिजे. आणि त्या बॅकग्राऊंडवर, या पार्श्वभूमीवर आम्ही खूपशा ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट, म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स, PWDजना पत्रही व्यवहार केलेले आहेत, आणि त्याचे आम्ही प्रपोजल आत्ता सध्या मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्टकडे पाठवले पण आहेत, आणि लवकरच आम्ही ते प्रोग्राम्सही चालू करणार आहेत. यांच्या सिलेबसमध्ये सर्वसाधारणतः काय असू शकणार आहे, किंवा त्याचा फायदा त्या संस्थांना आणि लोकांना काय आणि कसा होईल? आता आम्ही इथं प्रोग्राम म्हणायचं झालं तर त्या 2 प्रकारचे प्रोग्राम असतात. एक एक्सक्लुझिव्ह प्रोग्राम्स जे खास त्या डिपार्टमेंटच्या साठीचे असतात, आणि दुसरे आहे जे जेनरिक असतात रोड सेफ्टी या संदर्भात, ज्याच्यात आम्ही सगळ्या वेगळ्या डिपार्टमेंट्सकडून पार्टिसिपंट्स घेतो आणि त्याचे आम्ही प्रोग्राम्स प्लॅन करून कंडक्ट करतो. जे मिक्स प्रोग्राम्स असतात ज्याच्यात वेगळ्या डिपार्टमेंटमधून येतात आणि रोड सेफ्टीवरचे कंटेंट्स असतात, तर त्याच्यात आम्ही त्यांच्यामध्ये इंटरपर्सनल रिलेशन्स कसे पाहिजेत ह्याच्यावर फोकस केला जातो. त्यांच्यामध्ये कसं कोऑर्डिनेशन असलं पाहिजे फॉर सेविंग लाईफ, हा मेन उद्देश असतो. मग त्या संदर्भातले आहेत फर्स्ट एड, ट्रॉमा केअर, रोड सेफ्टी ऑडिटवरचे सेशन्स असतात, ट्रॅफिक मॅनेजमेंट कसं असलं पाहिजे जेणेकरून लवकरात लवकर ट्रॅफिक डिसिपेट होईल, नाहीतर मग एमर्जन्सी व्हेकल्सना प्राधान्य दिलं जाईल. आणि त्याच्याही व्यतिरिक्त आहे की कसं काय प्राण लवकरात लवकर वाचवले जाईल. ह्याच्यात पर्स्पेक्टिव्ह असतो, तो ओव्हरऑल पर्स्पेक्टिव्ह असतो, आणि कुठल्याही डिपार्टमेंटला टार्गेट करण्याच्या हेतूनं हा प्रोग्राम नसतो. हाऊ वी कॅन जॉईन टुगेदर हँड्स फॉर सेव्हिंग लाईफ, हा त्याचा मागचा उद्देश असतो. धन्यवाद. प्रशांतजी, आपण बघितलं की आता फॉरगिव्हिंग रोड्स किंवा चालकांच्या चुका माफ करणारे रस्ते बनवणे आणि त्यासाठीच्या लागणाऱ्या उपाययोजना, हा नवीन कन्सेप्ट आलेला आहे. तो आपल्याला या माध्यमातून या सगळ्या PWDच्या किंवा रोड अथॉरिटीजच्या लोकांना देता येणं शक्य आहे. मला सांगा, आता बरेचसे NGOज आहेत किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट NGOच्या मार्फत काही प्रोग्राम राबवू इच्छितं, तर ते ह्या NGOसाठी आपण काय करू शकतो का, किंवा मीडिया आहे, प्रेस, तर या प्रेससाठी काय करू शकतो का, जेणेकरून ज्या बातम्या लोकांपर्यंत जातील त्याच्यामध्ये लोकांचं प्रबोधन व्हायला मदत होईल? बरोबर प्रश्न विचारला सर. आत्ता सध्या ती उलटं काळाची गरज आहे आय वुड से. आणि आता सध्या मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट NGOजना प्रमोट करण्यासाठी खूपशे स्कीम्स राबवते. जसं रोड सेफ्टी ॲडव्होकसीच्या अंडर दे गो फॉर गिविंग फायनान्शियल एड फॉर NGOज फॉर प्रमोटिंग रोड सेफ्टी इन इंडिया. आणि त्याच्या व्यतिरिक्त आहे मीडियाचा प्रश्न असा आहे की मीडियाला रोड सेफ्टीचे मुद्दे कसे उपस्थित चांगल्या पद्धतीनं करता येईल ह्याचं मार्गदर्शन करणं खरोखर गरजेचं आहे. आणि त्यासाठी पण 1 दिवसाचे असे एक्सक्लुझिव्ह प्रोग्राम्स आपण प्लॅन करता येऊ शकेल. प्रशांतजी, आपण जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे CRT मेंबर आहे, त्याचप्रमाणे राज्य रस्ता सुरक्षा परिषदेचे मेंबर आहे.
तर या मेंबरशिपच्या माध्यमातून आपलं काय मत आहे की महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये जे कार्यक्रम आयोजित केले जातात त्यामध्ये आणखीन पुढं काय खबरदारी घ्यावी किंवा इनिशिएटिव्ह घ्यावा असं आपल्याला वाटतं? माझं असं म्हणणं आहे की आत्ता कामं होत आहेत, जसे आता ब्लॅक स्पॉटवर कामं होत आहेत आणि चांगल्या पद्धतीनं होत आहेत. पण प्रश्न असा आहे की आर वी एबल टू मीट द विजन दॅट इज झिरो ॲक्सिडेंट और झिरो क्रॅश. ते आपलं ध्येय असलं पाहिजे आणि त्याकरता इट इज नॉट लाईक वन टाईम प्रोसिजर्स ऑल्सो, इट शुड बी अ कंटिन्युअल प्रोसेस. आणि त्याच्याहीपेक्षा असं पाहिजे की वी शुड हॅव मॉनिटरिंग अँड एव्हॅल्युएशन ऑन द इन्व्हेस्टमेंट्स ऑर आउटपुट अँड द आउटकम्स. आत्ता सध्या कसं होतं, प्लॅन केला जातो, ठीक आहे की एका चौरस्त्याचं रोड सेफ्टी ऑडिट करून त्या हिशोबाने सजेशन्स द्यायचं, मेजर्स घ्यायचे, त्यानंतर इम्प्लिमेंट करायचं. प्रश्न असा आहे की त्याच्याने प्राण वाचले का, वाचले तर किती प्रमाणात, ते आपण आता बघायची गरज आहे. आणि त्याच्यानंतर जे चेंजेस जे इम्प्लिमेंट केलेत त्याच्यामुळे काही नवीन चॅलेंजेस आलेत का, हे पण खरोखर विचार करण्याची गरज आहे आता. धन्यवाद सर. खरं म्हणजे नुकसान काय झालं हे आपल्याला मोजता येतं, पण ह्या रस्ता सुरक्षामध्ये फायदा काय झाला हे तसं मोजता येणं कठीण आहे. नुकसान इतली कमी हाच आपला फायदा, असा एक ढोबळ आपण त्याच्यामध्ये सिद्धांत मांडू शकतो. हा जो प्रवास आहे आपला रस्ता सुरक्षितेचा तो असाच चालू राहील. आणि आपले मिनिस्टर जे आहेत, केंद्रीय मंत्री माननीय नितीन गडकरी यांचं जे विजन आहे 50% अपघात 2021 ते 2030 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलच्या अनुषंगाने साधण्याचं, ते साधण्यामध्ये आपली आणि मोटर वाहन विभागाची भूमिका महत्त्वाची राहील अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.